नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उन्हाळी विशेष. आज आपण शरीराला थंडावा देणारे पारंपरिक पद्धतीचे पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे आंबील बनवूया. बघा, ज्वारीचा स्वभाव मुळात थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आंबिलाचे सेवन करणे खूप फायद्याचं ठरतं. आंबील बनवण्यासाठी बघा, इथे नाश्त्याचे 3 स्पून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 ग्लास ताक घेतलेला आहे. व्यवस्थित असं पिठामध्ये थोडंसं ताक मी टाकून दिलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे बरं का. अगोदर तुम्ही जर ताक पिठामध्ये टाकलं तर पिठात कशा गुठळ्या होऊ शकतात, त्याच्यामुळे थोडंसं ताक पिठामध्ये टाकून अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत बरं का. त्याच्यामुळे अशा पिठामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाहीत. अशा पद्धतीने आपण पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बरं का. आणि हे मिश्रण आता मी बॅटर बनवल्यानंतर 10 ते 12 तासासाठी ठेवून देणार आहे. त्याच्यामुळे पीठ छान आपलं आंबलं जातं बरं का आणि आंबिलाची चवसुद्धा छान होते बरं का. हे मिश्रण अशा पद्धतीने ठेवून दिलेलं आहे. ह्याच्यावरती झाकण लावून मी ठेवून देते 10 ते 12 तासासाठी. बघा, सकाळी काय केलेलं आहे, मी ते 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे बरं का. ज्या ग्लासने आपण ताक घेतलेलं त्याच ग्लासने 4 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. पाणी छान असं गरम होऊ द्यायचं बरं का. अगोदर तुम्ही पाणी जर गार असेल तर पीठ टाकलं तर कसं पीठ छान असं शिजलं जात नाही बरं का. त्याच्यामुळे आंबिलाची चव म्हणील तशी लागणार नाही. बघा, इथे काय केलेलं आहे, 20भर लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध्यातला अर्धा स्पून बघा जिरे हे चेचून टाकलेलं आहे बरं का. त्याच्यामुळे छान चव येते. आणि बघा, सेंधव मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे छान आंबिलाला चव येते बरं का. आणि व्यवस्थित असं उकळी येऊ द्यायची बरं का. 2 ते 3 मिनटं छान अशी उकळी आल्यानंतर जे आपण रात्री भिजवलेलं पीठ होतं ना, ते व्यवस्थित असं थोडं वैरायचं आहे बरं का. त्याच्यामुळे अजिबात गुठळ्या होणार नाहीत बरं का. आणि सकाळी मी काय केलेलं आहे, त्याच्यामुळे अजून थोडंसं ताक ॲड केलेलं आहे. म्हणजे कसं आपल्याला पीठ व्यवस्थित असं वैरता येईल बरं का. अशा पद्धतीने बॅटर बनवून घेतलेलं. व्यवस्थित ओतून दिलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं बरं का. तुम्ही पाहू शकताय पिठामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत. उकळी येऊ द्यायची 7 ते 8 मिनटं ह्याने आंबिलाला शिजवायचं आहे बरं का. त्याच्यामुळे पीठ छान असं शिजलं जातं बरं का. आणि हा वरती आलेला मी फेस काढून दिलेला आहे बरं का. आणि आंबील खूप छान लागते बरं का. उन्हाळ्याच्या दिवसात बघा, तेलकट तुपट आपण कसं खात नाही आणि जर खाल्लं तर आपल्याला कसा त्रास होतो बरं का. त्याच्यामुळे पचायला हलकंसं आंबील आहे बरं का. ज्वारीच्या पिठाचं नाचणीचं जर बनवत असाल तर ह्याच पद्धतीने सेम बनवायचं बरं का. इथे बघा, ज्वारीच्या पिठाचं आंबील बघा इथे अशा पद्धतीने शिजलेलं आहे. 5 ते 6 मिनटं छान प्रकारे ज्वारीचं पिठाचं आंबील शिजवायचं. त्याच्यामुळे छान असं आंबील पिताना लागते बरं का. आणि वरून अशी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. त्याच्यामुळे छान असा स्वादसुद्धा येतो आणि दिसायलासुद्धा छान लागतं बरं का. आणि हे आंबील आहे बरं का, उन्हाळ्याच्या दिवसात कसं आंबील थंड झाल्यावरती प्यायचं. त्याच्यामुळे कसे आपल्या उन्हाळ्यात बघा शरीरातील उष्णता वाढली जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला थकवा वगैरे येतो. हे आंबील खूप फायदेशीर आहे बरं का. तयार झालेलं आहे बघा पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे आंबील. तुम्ही कधी ज्वारीच्या पिठाचे आंबील पिला आहे का? नक्कीच मला कमेंट करून सांगा बरं का. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.